नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आता आपला हा डाळिंबाच्या बागेमध्ये आंतरपीक हा गोटाचा केलेला आहे. काही शेतकरी मित्र गोटाला डोंगळे बी म्हणतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 4 एकर हे गोट लावलेले आहे डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून. आणि अतिशय छान असं ग्रोथ बी झालेली आहे मित्रांनो, इकडे बघू शकता. आणि प्लॉटला आता कुठं मुडं अशी बारीक बारीक फुलं बी लागायला लागली मित्रांनो. आता याचं सेकंड डोसचं नियोजन आहे मित्रांनो. पहिला भेसळ तर आपण टाकलं होतं, व्हिडिओ बी बनवले मित्रांनो आपल्या याच्यावरती. आता माती लावायची आपल्याला थोडी बैलाच्या साहाय्याने, तर सेकंड डोस करू राहिले मित्रांनो. सेकंड डोस मध्ये आपण 2 10 26 26 घेतलेली. आणि कॅल्शियम नायट्रेट जे आपण ड्रिपनी वॉटर सोल्युबल खत देतो, त्याचा वापर आपण करू राहिलो मित्रांनो. त्याचा आता दरवर्षी नेहमी आपण याचा वापर करतो मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो 3 किलोचा आपण सल्फर घेतलेले. 3 किलो मध्ये सल्फर जे 90% जास्त ते प्रोडक्ट वापरू राहिले मित्रांनो. आता मित्रांनो, बरेचसे शेतकरी म्हणतात की आपण भेसळ डोसला सल्फर हे गंधक टाकलेलं आहे डाळीसारखं जे येतं. तर मित्रांनो, ते गंधक आणि ह्या गंधक मध्ये फरक समजून घ्या. की जे डाळीसारखं गंधक असतं ते बेस साल्ट खडकापासून तयार झालेलं गंधक असतं मित्रांनो. ते खडकाचे बारीक तुकडे असतात. आणि त्या तुकड्याला फक्त 90% सल्फरचा फक्त वॉश दिलेला असतो, म्हणजे जसं आपण भिंतीला पेंट करतो त्या टाईप असतं मित्रांनो. आणि त्याचं कार्यपद्धती ही वेगळी याच्यापेक्षा. तर मित्रांनो, ज्यावेळेस पिकाला गरज पडते त्याच वेळेस ते गंधक उचलल्या जातं, आणि ज्यावेळेस लागत नाही त्यावेळेस ते बंद करतं, म्हणजे याची कुलूप चावीचं काम करतं ते गंधक मित्रांनो. आणि त्याच्यामुळं आता आपलं पीक हे बाल्य अवस्थेत असल्यामुळे त्याच्या मुळ्या ह्या पिकाच्या भरपूर वर असतात. आणि ज्यावेळेस 15 20 महिन्याचं पीक होतं तसं तशा मुळ्या वाढत चालते. तसं तसं ते स्लो पद्धतीने काम करतं मित्रांनो गंधक. पण आपलं हे 90%च एकरी 3 किलो गंधक टाकण्याचं कारण असं आहे मित्रांनो, की आपलं जे शेतीमध्ये पहिलं जुनं मटेरियल पडेल, भेसळ डोस पडेल किंवा याच्या आधीचे इतर पिकाचं जुनं ते अंश मटेरियलचा अंश आहे, तर त्याचा 100% उचलण्याचं काम हे गंधक आपल्याला करणार मित्रांनो. एनपीके टाकल्यानंतर शेतकरी मित्रांना वाटतं की आपण एनपीके मटेरियल टाकलं ना आपलं पीक खूप भारी येणार आहे. एनपीके नंतरचा सगळ्यात महत्वाचा दुय्यम अन्न घटक म्हणजे एक 90% सल्फर आहे मित्रांनो. याचा वापर निश्चित तुम्ही करा आणि तुमच्या पिकाचं आरोग्य हे 100% सुधारलेलं पाहायला भेटणार मित्रांनो. आणि हे सल्फरचा फायदा आपल्याला असं होणार मित्रांनो, की आपल्या पिकाचे मुळ्या हे असंख्य वाढतात. आणि शेतकरी मित्रांनो, आता आपण भेसळ सेकंड डोस जे कांद्याचा घेऊन येणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपण 3 किलो गंधक कॅल्शियम बरोबर वापर हे त्या व्हिडिओ बी बनवणार मित्रांनो. पण ह्याच पद्धतीने जर व्हिडिओ बघून तुम्ही सेकंड डोस जर कांद्याचा करणार असेल तर अशा पद्धतीने करायचंय. तर मित्रांनो, एकरी आपण 25 किलो कॅल्शियम नॅट्रेटची गोणी घ्यायची ती साबुदाण्यासारखी. त्याआधी खाली एका बारदावर पांगून घ्यायची. आणि त्याच्यात ते 3 किलो सल्फर हे त्याच्यात मिक्स करायचं मित्रांनो. असं पाणी घ्यायचंय आणि फक्त एक कपभर ग्लासभर पाणी त्याच्यावर शिपका द्यायचंय. आणि ह्या कॅल्शियमला त्याचा कोट कोट करून घ्यायचंय, म्हणजे असं सगळं कॅल्शियमला मिक्स झालं पाहिजे. मग 10 26 किंवा डीएपी तुम्ही जे मटेरियल टाकणार आहे त्याच्यात मिक्स करून मग आपल्या पिकाला टाकायचंय. कांद्याला सुद्धा हीच प्रोसेस वापरायची मित्रांनो. निश्चित टक्के तुम्हाला हे फायदे पाहायला भेटणार मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये. अशा पद्धतीने नियोजन करायचंय.